हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज धनंजय सस्ते. आज आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहे. अभ्यास चालू आहे ना तुमचा? ठीक आहे. आज आपला जो पॉइंट आहे, अँग्युलर मोमेंटम अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया, ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे. ओके, जसं आपण काय अँटी एनर्जी आणि मुवमेंट ऑफ इनर्शियामध्ये रिलेशन होईल होतं, टॉर्क अँड मुवमेंट ऑफ इनर्शियामध्ये रिलेशन होईल होतं, तसं आज आपण एक रिलेशन बघणार आहे, अँग्युलर मोमेंटम अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया. त्या अगोदर एक आपण लिनियर मोमेंटम म्हणजे काय, जे 11th तुमचा पॉईंट झाला तो 2 मिनिटात एक्सप्लेन करतो. लिनियर मोमेंटम, लिनियर मोशनचा स्टडी केलेला आहे आपण 11th. लिनियर मोमेंटम डिनोटेड बाय सिम्बॉल पी. आणि लिनियर मोमेंटमची डेफिनेशन काय बघा. The linear momentum of a body is defined as linear momentum of a body is defined as the product of mass of the body and its velocity. म्हणजे कशाचा गुणाकार आहे? प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. नाउ राइट हियर, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. हा मोमेंटम. ओके, इन वेक्टर फॉर्म त्याचा मी असं लिहितो. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. मास is scalar है, velocity vector है. Now the direction of linear momentum, the direction of linear momentum is same as the direction of व्हेलॉसिटी. जे व्हेलॉसिटीची डायरेक्शन ज्या दिशेला आहे त्या दिशेला काय असणार आहे, आपला मोमेंटम असणार. फॉर एक्झाम्पल, समजा एक बॉडी आहे आणि ती ह्या दिशेला मोडते. व्हेलॉसिटी डायरेक्शन जर इकडे असेल तर मोमेंटम सुद्धा कुठे असणार आहे, त्या दिशेला असणार आहे. ओके, मोमेंटम 11th मध्ये शिकलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. आणि मोमेंटम हा दोघांवरती अवलंबून, मासवरती पण डिपेंड असतो आणि वेलोसिटीवरती पण डिपेंड असतो. याचा आपण स्टडी 11th मध्ये केलेला आहे. आज आपल्याला जो बघायचा आहे अँग्युलर मोमेंटम. ओके, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय बघा. आता एक मी त्याची जनरल आपण माहिती बघू अँग्युलर मोमेंटमची, मग आपण फायनल त्याचा एक्सप्रेशन बघू. समजा एक बॉडी, हा त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन, बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्सनी बनलेली. सपोज हा एक पार्टिकल आहे, त्याचं मास काय म्हणू, m, आणि तो पार्टिकल किती अंतरावर त्या ऍक्सिस पासून, हा r म्हणून, त्याची पोझिशन हा दाखवतो वेक्टर r. ह्या पोझिशनला तो पार्टिकल m आहे. ओके, ऍज द बॉडी रोटेट, ज्यावेळेस बॉडी रोटेट होईल, हा पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करणार आहे, अशी सर्क्युलर. आणि आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन जर तो पार्टिकल परफॉर्म करत असेल तर त्याची व्हेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ती कशी असते, टँजेंट. व्हेलॉसिटी कशी असणार आहे, टँजेंट टू द सर्कम्फरन्स. नाव व्हेलॉसिटी आहे त्यामुळे त्याला काय असणार आहे, ऍक्सलरेशन. ते कोणतं ऍक्सलरेशन असणार आहे, टँजेन्शियल. आणि न्यूटन सेकंड लॉ नुसार फोर्सची पण डायरेक्शन कुठे असणार आहे, त्या दिशेला असणार आहे. ठीक आहे, मग पार्टिकल त्या मास आहे, व्हेलॉसिटी आहे, त्यामुळे त्या पार्टिकलला काय असणार आहे, मोमेंटम असणार आहे. आणि तो जो मोमेंटम आहे कुठं असतो, डायरेक्शन ऑफ मोमेंटम कुठं असणार, सेम ॲज दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. म्हणजे मोमेंटम सुद्धा कुठं असणार आहे, त्याच दिशेला असणार आहे. ओके, नाव द अँग्युलर मोमेंटम, तुम्ही इक्वेशन लिहितो इन वेक्टर फॉर्म. a vector r क्रॉस वेक्टर आपला काय अँग्युलर मुवमेंट. हे आपण जनरल माहिती बघतो.
ओके, एका एक्झामला वगैरे तुम्हाला विचारली जाणार नाही. आणि ह्याची जर डायरेक्शन जर सांगायला झाली, डायरेक्शन अकॉर्डिंग टू द राईट हँड थंब रूल्स. हा राईट हँड, हा थंब, हे कर्व फिंगर्स, हे रोटेशन ऑफ पार्टिकल्स किंवा रोटेशन ऑफ बॉडी, आणि थंब काय इंडिकेट करतोय, डायरेक्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम. तर बॉडी जर अशी रोटेट होत असेल तर डायरेक्शन कुठं असणार आहे, अपवर्ड. तर रोटेशन जर असं असेल तर अँग्युलर मोमेंटम कुठं असणार आहे, डाऊनवर्ड्स. आता रोटेशन कसं असेल त्यामुळे अँग्युलर मोमेंटम कुठं असणार आहे, अपवर्ड्स. ओके, आता आपल्याला माहिती आहे क्रॉस आहे. आपण क्रॉस प्रॉडक्ट बघितलेलं आहे स्केलर आणि वेक्टरमध्ये. इथं काय, ह्याची मॅग्निट्यूड काय येईल बघा, एल इज इक्वल टू वेक्टर आर पी इंटू काय असतो, साइन थिटा, वेअर थिटा इज द अँगल बिटवीन कशामधला अँगल असणार आहे, अपोजिशन वेक्टर आणि वेक्टर ह्याच्यामधला जो अँगल आहे तो किती आता सध्या इथं 90. त्यामुळे साइन 90 काय असतो, साइन 90 इज 1. सो आर पी इक्वेशन मिळालं. हेच इक्वेशन आपण मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये असं पण लिहू शकतो, पी आर साइन थिटा. मॅग्निट्यूड फॉर्म म्हणतोय आम्ही. तर एकदा बघा, दिस एक्सप्रेशन कॅन बी रिटन इन मॅग्निट्यूड फॉर्म, बट दिस इक्वेशन कॅनॉट बी राईट. Because it does not obey the commutative law of vector multiplications. हा कम्युटेटिव्ह लॉ काय करत नाही, ओबे करत नाही, त्यामुळे आपण असं लिहू शकत नाही. पण मॅग्निट्यूड फॉर्म असा लिहिला तरी चालतो. ठीक आहे, आजचं जे आपलं एक्सप्रेशन्स आहे अँग्युलर मोमेंटम आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया, ह्यासाठी आपल्याला इक्वेशन्स आणि इक्वेशन्स लागणार. ओके, ठीक आहे, करायची सुरुवात. अँग्युलर मोमेंटम आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये काय रिलेशन आहे, linear momentum, it is a translatory motions. Angular momentum is a rotational. अजून भरपूर मोशन्स आहेत, ऑसिलेटरी आहे, तो नंतर आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. अँग्युलर मोमेंटम आपण सिम्बॉल आता बघितलंय, इट इज एल नोटेशन, and movement of inertia denoted by symbol I. त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, आपली बॉडी, रिजिड बॉडी, कुठली बॉडी असून दे कशाने बनलेली असते, नंबर ऑफ पार्टिकल्स, बॉडी तिचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. ऍक्सिस कुठून जातोय, पॉइंट ओ मधून जातोय आणि त्याच्या प्लेनला कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. बघा समजा ही बॉडी आणि ती बॉडी अशी फिरणार आहे, हा तिचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. ती बॉडी अशी फिरते किंवा आपण अशी राहतो आणि तिच्या प्लेनला तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, नाउ कन्सिडर a rigid body of mass. त्या बॉडीला मास असणार कॅपिटल एम, रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याला कॉन्स्टंट काय आता, अँग्युलर व्हेलॉसिटी. नाउ द एक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग थ्रू द पॉइंट ओ. एक्सिस ऑफ रोटेशन कुठून जाते, हा पॉइंट ओ मधून जातो. सपोज हा पॉइंट ओ म्हणून आपण, ओके, ह्या पॉइंट ओ मधून तो जातोय एक्सिस ऑफ रोटेशन. नाउ दिस एक्सिस इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ, बरोबर आहे. हा जो ऍक्सिस आहे तो ह्या बॉडीच्या प्लेनला तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर. ओके, नाउ बॉडी कन्सिस्ट ऑफ, ही जी बॉडी कशाने म्हणलेली असणार आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स, समजा हा एक पार्टिकल आहे, त्याचं मास काय म्हणून m1 आणि तो किती अंतरावरती आहे, r1. हा एक पार्टिकल आहे,
त्याचं मास काय म्हणू m2, किती अंतरावरती तो r2 हा एक पार्टिकल आहे, त्याचं मास काय m3 हा किती अंतरावरती r3. म्हणजे द बॉडी कन्सिस्ट ऑफ number of particles, nth number of particles having masses. Masses काय असणार बघा m1, m2, m3 dot 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 up to mn. These particles, हे जे particles आहेत ते बॉडीचे are situated at a distance r1, r2, r3 dot 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 rn from axis of rotations. Okay, now as the body rotates, ज्यावेळेस बॉडी रोटेट्स होईल, समजा हा एक पार्टिकल बघा, हा पार्टिकल बघा किंवा हा पार्टिकल बघा, ऍज द बॉडी रोटेट्स इच अँड एव्हरी पार्टिकल्स, प्रत्येक पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करतात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते कॉन्स्टंट. बघा ऍज द बॉडी रोटेट्स, ऍज द बॉडी रोटेट्स every particles performing uniform circular motion, बरोबर आहे, and having same angular velocity. म्हणजे ऍज द बॉडी रोटेट्स विल इच अँड एव्हरी पार्टिकल कोणती मोशन परफॉर्म करतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि त्यांची काय असणार प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार आहे सेम असणार आहे. बट लिनियर व्हेलॉसिटी काय असेल, लिनियर व्हेलॉसिटी काय असते आपण मागच्या एक्सप्रेशनला बघितलं होतं डिफरंट असते प्रत्येक पार्टिकल, बिकॉज आपल्याला माहिती आहे रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी हा जर एक कॉन्स्टंट असेल तर प्रत्येक पार्टिकलचे रेडियस काय डिफरंट आहे, त्यामुळे हे जे येणार आहे प्रत्येकाचं काय येणार आहे डिफरंट येणार आहे. फॉर एक्झाम्पल अँग्युलर व्हेलॉसिटी आपण काय म्हणू 4 रेडियन पर सेकंड. ओके, हे समजा अंतर काय म्हणू आपण 2 सेंटीमीटर, हे 3 सेंटीमीटर्स अँड सो ऑन. समजा आपण पहिल्या पार्टिकलसाठी बघू की ज्याचं मास काय m1 आहे, r1 किती 2 सेंटीमीटर, v1 काय होईल r2 ओमेगा किती प्रत्येकासाठी 4 म्हणजे किती होणार आहे 8 मीटर पर सेकंड. तसं सेकंड पार्टिकलसाठी बघू, त्याची रेडियस किती अंतर होतो r2 3 सेंटीमीटर वरती, म्हणजे v2 दिल कसं आहे 3 × 4 किती येणार आहे 12. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी काय लक्षात ठेवायचं डिफरंट आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे सेम. म्हणजे हा सेम आहे आणि हा काय डिफरंट आहे एव्हरी पार्टिकलसाठी. ठीक आहे, आपण सिंगल पार्टिकलसाठी बघू. तर ज्यावेळेस हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्याचा पाथ दाखवूया आपण. ओके, वेलोसिटी डायरेक्शन कशी असणार आहे टँजंट टू द सर्कम्फरन्स. ओके, ज्या दिशेला वेलोसिटी आहे त्या दिशेला काय असणार आहे मोमेंटम. ठीक आहे, मोमेंटम तिकडेच असणार आहे. नाउ टू फाइंड लिनियर व्हेलॉसिटी, ह्या पार्टिकलची आपण काय काढू लिनियर व्हेलॉसिटी काढू. लिनियर व्हेलॉसिटी वरून मग आपण त्याचा मोमेंटम बघा. द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल ऑफ मास m1 इज गिवन बाय, आणि लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो v1 इज इक्वल टू r1 इंटू ओमेगा. ही लिनियर व्हेलॉसिटी, पार्टिकलला मास आहे लिनियर व्हेलॉसिटी आहे, तर त्या पार्टिकलला काय असणार आहे लिनियर मोमेंटम. बघा द लिनियर मोमेंटम ऑफ ए पार्टिकल ऑफ मास m1 साठी आपण बघणार लिनियर मोमेंटम काय असणार आहे p1 इज इक्वल टू
प्रोडक्ट ऑफ मास m1 इंटू काय असणार आहे v1. देअरफॉर p1 इज काय असणार आहे m1 तसाच हा इथं पुट करू r1 इंटू ओमेगा. हा त्याचा आपण काय काढलेला आहे लिनियर मोमेंटम. नाव बाय डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन काय आहे L इज इक्वल टू वेक्टर आर पी साइन थिटा. आणि मला सांगायचं साइन थिटा काय असणार आहे साइन अँगल काय असतो वेक्टर पोझिशन वेक्टर आणि पी इथे किती असणार आहे 90 आणि साइन 90 काय तो 1 होतो. तर आपण इथे काय लिहू L इज इक्वल टू आर इंटू पी बाय डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता हा जो अँग्युलर मोमेंटम आहे आपण या पहिल्याच पार्टिकलसाठी बघतो. जसं लिनियर मोमेंटम फर्स्ट पार्टिकल लिनियर वेलोसिटी फर्स्ट पार्टिकल, लिनियर मोमेंटम सुद्धा फर्स्ट पार्टिकल आणि अँग्युलर मोमेंटम सुद्धा काय करू फर्स्ट पार्टिकल साठी. द अँग्युलर मोमेंटम ऑफ ए पार्टिकल ऑफ मास m1 इज गिव्हन बाय आणि तो काय असणार आहे L1 इज इक्वल टू R1 into P1. Therefore, L1 is equal to R1, P1 काय M1 R1 into omega हा R. Therefore, L1 is equal to M1 R1 squares omega. हे पहिल्या पार्टिकलचं मास m1 आहे त्याचा आपण काय काढलेला आहे अँग्युलर मोमेंटम. ओके. आता आपण सेकंड पार्टिकलचा पण बघू. सेकंड पार्टिकल पण काय करतोय बघा सर्क्युलर पाथ परफॉर्म करतोय आणि त्याची वेलोसिटी टँजेंट टू द अशी असणार आहे सेकंड. आणि ज्या दिशेला वेलोसिटी आहे त्या दिशेला काय असणार आहे मोमेंटम. मग त्याची पहिल्यांदा लिनियर वेलोसिटी काढू सेकंड पार्टिकलचा त्याचा लिनियर मोमेंटम काढू नंतर काय काढू त्याचा अँग्युलर मोमेंटम. हे करत बसायचं नाही डायरेक्ट सिमिलरली द अँग्युलर मोमेंटम ऑफ ए पार्टिकल ऑफ मास m2 आणि m2 साठी काय असेल फ्रॉम दिस L2 इज इक्वल टू m2 R2 स्क्वेअर्स इंटू ओमेगा. तसंच थर्ड पार्टिकल साठी काय असेल बघा फॉर थर्ड पार्टिकल्स ऑफ मास m3 मग काय असणार आहे L3 is equal to M3 R3 squares into omega. 4th, 5th, 6th and so on. Direct for last particle or n particle of mass. So the mass काय असणार आहे mn and therefore Ln is काय असणार आहे mn Rn squares into omega. आपण प्रत्येक पार्टिकलचा त्या बॉडीच्या प्रत्येक पार्टिकलचा काय काढलेला आहे जी बॉडी रोटेशन मोशन परफॉर्म करते प्रत्येक पार्टिकलचा आपण काय काढलेला आहे अँग्युलर मोमेंटम. आता आपल्याला कशाचा काढायचा पूर्ण बॉडीचा काढायचा मग सगळ्यांची आपण काय करू सम. बघा टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ ए बॉडी टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रोटेटिंग बॉडी is given by L is equal to L1 plus L2 plus L3 plus dot L. And therefore L is equal to L1 किती M1 R1 squares omega plus M2 R2 squares omega plus M3 R3 squares omega plus dot Mn
आर एन स्क्वेअर्स ओमेगा. त्यात बघा ओमेगा 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 पॉवर. ठीक आहे. एल इज इक्वल टू m1 r1 squares plus m2 r2 squares plus m3 r3 squares plus dot 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 mn rn squares into omega. Now these expressions, right, summation L is equal to summation mi ri squares I runs to 1 to n into omega. ठीक आहे. मास अँड डिस्टन्स स्क्वेअर्स. इट इज कॉल्ड, आपण त्याला काय म्हणतो, मुवमेंट ऑफ इनर्शिया. बट आय इज इक्वल बाय समेशन एम आय आर आय स्क्वेअर्स. देअरफॉर एल इज इक्वल काय मिळेल आपल्याला, आय इंटू ओमेगा. दिस इज आवर फायनल इक्वेशन्स. एल फॉर angular momentum, I for movement of inertia. ओके. नाव आता एनॉलॉजी बघू आपण. कशामध्ये एनॉलॉजी बघायची, अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम. हे झालं रोटेशनल साठी. ओके. आता ट्रान्सलेटरी मोशन्स मध्ये आपण मोमेंटम काय असतो, पी इज काय असतो, मास इंटू वेलॉसिटी. ही ट्रान्सलेटरी मोशन्स आणि कोणते, रोटेशन. तुम्हाला सांगा, हा अँग्युलर मोमेंटम, हा लिनियर मोमेंटम. लिनियर वेलोसिटी काय रिप्लेस आहे, अँग्युलर वेलोसिटी. तर इथं आय साठी काय रिप्लेस केलेलं आपण, मास. ओके. या दोन्ही इक्वेशन्स कसे आहेत, अँग्युलर मोमेंट इन रोटेशनल मोशन एनालॉजी कशासाठी असणार आहे, ट्रान्सलेटरी मोशन्स. ओके. इट इज द सिग्निफिकन्स. हे सिग्निफिकन्स आय जी रिप्लेस काय करते आपण, एम. ओके. म्हणजे आपण 3 एनालॉजी बघितली होती. पहिली जी एनालॉजी बघितली होती, कायनेटिक एनर्जी रोटेशनल साठी काय ते 1/2 आय ओमेगा स्क्वेअर्स, आणि ट्रान्सलेशन मोशन साठी काय होती 1/2 एम व्ही स्क्वेअर्स. हे लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी, 1/2 1/2. आणि इथं आयच्या इथं आपण काय रिप्लेस करतोय, मास. ओके. एक एनालॉजी. नंतर आपण टॉर्कची एक एनालॉजी बघितली, टो इज इक्वल टू आय इंटू अल्फा. हे रोटेशनल साठी, कारण टॉर्क अप्लाय झाले की बॉडी कोणती मोशन होते, रोटेशनल, आणि फोर्स मास इंटू ऍक्सलरेशन्स. इथं लिनियर ऍक्सलरेशन, हे काय असणार आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन, आणि इनर्शिया इथं काय रिप्लेस केलेलं आहे, मास. आणि थर्ड इज. ओके. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण जसं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आपण 11th मध्ये स्टडी केला. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, टोटल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन आफ्टर इक्वल होईल. तसंच आपण आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. राईट.